जय हिंद. नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दीप्ती जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे पॉलिटीमधला जो आपला एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे हे आज आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्षेत्रामध्ये जर आपण ज्या वेळेस बघतो की सर्वांचा जर आवडता कुठला विषय असेल तर तो आहे पॉलिटी. तो विषय जो आहे आपल्याला चालू करायचा आहे. तर बघा, पॉलिटी हा विषय बघत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की जी एक राज्यघटना असते तयार कशी होते, तिची प्रोसेस कशी असते तयार करण्याची, किंवा जो आपला देश आहे भारत, आपल्या भारताची जी राज्यघटना आहे तयार कशी झाली, याची संकल्पना कुठून आली, याच्यामध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बाहेरील देशाकडून घेण्यात आलेल्या आहे, याच्यावरती झालेल्या टीका काय आहेत, याच्यामध्ये झालेले काही बदल आहेत, हे आपल्याला जे आहेत हे येत्या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपला टॉपिक काय असणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे शासन करण्याच्या पद्धती. तर शासन करण्याच्या पद्धती या कशा बघायच्या आहेत, तर बघा, शासन करण्याच्या ज्या आपल्याला आहेत या पूर्ण जगामध्ये 3 पद्धती बघायला मिळतात. त्याच्यातील सर्वात पहिली पद्धत म्हणजे शासन पद्धती. त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, एकच मिनिट, शासनाच्या ज्या पद्धती आहेत, शासन करण्याच्या ज्या पद्धती आहेत, याच्यामध्ये मुख्य पॉईंट किती आहेत, 3 आहेत. आता 3 कुठले, तर पहिला कुठला आहे, पहिला राजेशाही, दुसरा काय आहे हुकुमशाही, आणि तिसरा काय आहे तर आपली लोकशाही. आता आपल्याला संपूर्ण जगामध्ये तिन्ही पद्धती बघायला मिळतात, पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला काय बघायला मिळतं, लोकशाही. आणि याच लोकशाहीचा आपल्याला जो आहे हा अभ्यास करायचा आहे. तर बघा, जे राजेशाही आहे हिला आपण मोनार्की सुद्धा म्हणतो, हुकुमशाहीला आपण डिक्टेटरशिप सुद्धा म्हणतो, आणि लोकशाहीला आपण बघा, ही जी लोकशाही आहे या लोकशाहीचं जे आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की लोकशाही ही निर्माण कशी झाली, हिच्या मागचं निर्माण होण्यामागचं कारण काय, तर ज्यावेळेस जर आता आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र व्हायचा होता, ज्यावेळेस भारत जो आहे हा एका तुकड्यांमध्ये विखुरलेला होता, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल की भारतामध्ये जवळपास 500हून अधिक जे आहे ते संस्थानं होती. प्रिन्सली स्टेट्स जे आहेत ते ब्रिटिशांच्या अंतर्गत होती. तर आता जे 500 प्लस प्रिन्सली स्टेट जे भारतामध्ये होती, ती विलगिन जे त्यांचं आपल्याला म्हणता येईल की एकत्रीकरण करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे, तर त्याचं एकत्रीकरण करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांचं आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला जे आहे हा जो आपल्याला भारत आता बघायला मिळतोय हा त्यांच्याचमुळे. नाहीतर सध्या आपला भारत जो आहे हा, तुम्ही जर बघायचं झालं तर हा अकोला जिल्हा कुठल्या दुसऱ्या राजाच्या ताब्यात असता, नागपूर हा दुसऱ्या राजाच्या ताब्यात असता, अमरावती हा दुसऱ्या राजाच्या ताब्यात असता, असे जे आहे ते छोटे जे आहेत हे पार्ट झाले असते. तर बघा, आता याच्यामध्ये बघायचं झालं तर याचे जर एक्झाम्पल सांगायचं झाले तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला ब्रिटन बघायला मिळेल, याच्यामध्ये तुम्हाला कोरिया बघायला मिळेल, नॉर्थ कोरिया, किंग जॉंग उन. आणि लोकशाहीमध्ये आपल्याला अमेरिका असेल, भारत असेल, असे जे आहेत. लोकशाहीमध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झाले तर लोकशाहीमध्ये एक्झाम्पल जे आहे ते खूप सारे आहेत. तर बघा, आता या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला जी अभ्यासायची आहे ती काय आहे, लोकशाही. तर बघा, कुठलीही लोकशाही जी आहे ही 3 अंगावरती कार्य करत असते. या लोकशाहीचे सुद्धा काय आहेत, 3 अंग आहेत. तर बघा, पहिला कुठला आहे, पहिला आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, पहिला जो आहे ती आहे याच्यामध्ये 3 अंग. या 3 अंगांमध्ये सर्वात प्रथम आपल्याला
याच्यामध्ये बघा कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि जे तिसरं आहे ते म्हणजे न्यायमंडळ. आता या तिघांचे काम काय? तर कायदे मंडळाचं कार्य काय आहे? तर आपल्या भारतामध्ये कायदे मंडळाचं कार्य आहे की नवीन कायदे तयार करणं. आणि नवीन कायदे कुठं तयार होतात? हे आपल्या संसदेमध्ये तयार होतात. हे काय आहे? संसद आहे. जे संसदमध्ये पक्ष विपक्ष आमोरासमोर येऊन विचार विमर्श करून थोडंसं आपल्याला म्हणता येईल की डिबेट करून सुद्धा जे कायदे पारित करतात ते जे आहेत ते कायदे मंडळ आहे. आता कायदे मंडळामध्ये काय आहे? कायदे मंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्ताधारी सुद्धा आहेत आणि विपक्ष सुद्धा आहे. पण बघा याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये जर विपक्ष नसता तर काय झालं असतं? तर याच्यामध्ये जर विपक्ष नसता तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी कुठलाही कायदा पारित केला असता. तर त्यांची जर सत्ताधाऱ्यांची एका प्रकारे काय झाली असती? डिक्टेटरशिप झाली असती ना ती, की कुठल्याही प्रकारचा कायदा जो आहे हा त्यांनी पारित करून टाकला असता. त्यांना वाटत होतं की आज आता कुठलाही कायदा पारित करायचा आहे तर त्यांनी कुठलाही कायदा पारित करून दिला असता. अशा प्रकारचं जे आहे एक एक्झाम्पल आपल्याला जे आपल्या भारतामध्येच झालेलं बघायला मिळतं. ते कुठलं? तर ते इलेक्ट्रल बॉन्ड्स आहे. जे इलेक्ट्रल बॉन्ड आले होते त्याच्यामध्ये 2019ला, त्याच्यामध्ये काय होतं? ते इलेक्ट्रल बॉन्डमध्ये आपल्याला बघायला मिळेल की त्याच्यामध्ये जे कुठल्याही प्रकारचे जो पार्टी फंड जे लोक प्रोव्हाइड करत होते त्यांची जी डिटेल्स आहे हे मिळत नव्हती. आता त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला झालेला आहे? त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा जो आहे BJPला झालेला आहे. BJPकडे ते इलेक्ट्रल बॉन्डमध्ये जवळपास 51% जे 100% ऑफ इलेक्ट्रल बॉन्ड आहे त्याच्यापैकी 51% कोणाकडे? BJPकडे. आता काय झालं? तो इलेक्ट्रल बॉन्ड 2022मध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपल्या सर्वोच्च न्यायालयाने काय केला? असंविधानिक घोषित करून बंद पाडला. तदनंतर बघा कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळ कोण असतं? याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल PM व त्यांचे मंत्रिमंडळ. आता काय होतं? तर बघा हा जे कायदे मंडळ आहे हा कुठलाही कायदा जो आहे हा तयार करतं. तो कायदा संसदेमध्ये पारित होतो. पारित होण्याची पद्धत कशी? तुम्हाला तो किंवा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडावा लागेल. तो तिथून पुढे जाईल. आता जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर राज्यसभेमध्ये मांडला तर राज्यसभेमध्ये जर पारित झाला तर तो कुठं जाईल? तो जाईल लोकसभेमध्ये. लोकसभेमध्ये जर पारित झाला तर कुठं जाईल? राष्ट्रपतीकडे. आता राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर तो कायदा काय होईल? त्या कायदा जर राष्ट्रपतीला वाटलं त्याच्यावरती राष्ट्रपतींनी सिग्नेचर केले तर तो कायदा काय होऊन जाईल? पारित होऊन जाईल. बट राष्ट्रपतीकडे आपल्याला माहित आहे की कुठली पॉवर आहे? पॉकेट व्हेटोची पॉवर आहे. पॉकेट व्हेटो म्हणजे काय? कुठलाही कायदा जर राष्ट्रपतीला वाटलं की नाही मला आता पारित करायचा नाही, हा नंतर पारित करायचा आहे, ते काय करतात? त्याच्यावरती स्टे देऊन देतात. म्हणजे काय होतं? तो वापस संसदेमध्ये जात नाही. पण काय होतं? तो राष्ट्रपतीकडे आल्यानंतर काय राहतो? अडकून राहतो. तर बघा तदनंतर काय? PM व त्यांचे मंत्रिमंडळ. आता जर इथून कायदा पारित झाला, आता कायदा पारित झाला तो पूर्ण भारतामध्ये काय करावं लागेल? इम्प्लिमेंट करावं लागेल. आता ते इम्प्लिमेंट कोण करणार? PM व त्यांचे मंत्रिमंडळ. आता जर एखादा फायनान्शियल रिलेटेड कायदा जर तयार झाला तर आपल्याला फायनान्स मिनिस्ट्री जी आहे तो सर्वत्र कायदा लागू करताना बघायला मिळेल. जर कुठला आपल्याला बघायला मिळेल सुरक्षेविषयक जर कायदा असेल तर ते डिफेन्स मिनिस्ट्री आणि होम मिनिस्ट्री दोन्ही मिळून जे आहे ते कायदे ते लागू करताना आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यावरती अंमलबजावणी करताना बघायला मिळतील. तदनंतर काय आहे? न्यायमंडळ. आता या न्यायमंडळामध्ये एक भारतीय संविधानामध्ये एक चांगली गोष्ट केलेली आहे की हे जे न्यायमंडळ आहे हे कसं ठेवलेलं आहे? हे न्यायमंडळ आपल्याला बघायला मिळेल हे न्यायमंडळ
आपल्याला बघायला मिळेल काय ठेवलेलं आहे, स्वतंत्र ठेवलेलं आहे. हे कसं आहे, स्वतंत्र. आता याच्यामध्ये स्वतंत्र ठेवलं म्हणजे काय झालं, तर बघा आता जो कायदे मंडळातून तयार होऊन आला, पारित होऊन आला, तो कार्यकारी मंडळाने लागू केला आणि तो न्यायमंडळ काय करणार, ते न्यायमंडळाचं कार्य असणार आहे की तो कायदा तपासणे, त्या कायद्याची तपास करणे की तो कायदा जो आहे हा लोकांच्या हिताचा आहे की नाही, लोकांच्या कल्याणाचा आहे की नाही, त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाला काही त्रास होत आहे का, जर होत असेल तर न्यायमंडळ या दोघांना सांगतो हा कायदा काढा. या कायद्यामध्ये काही जर सुधारणा असतील करायच्या तर न्यायमंडळ यांना सांगतो की तो कायद्यामध्ये सुधारणा करा. आता जर कायद्यामध्ये काही गडबड असेल तर न्यायमंडळ कायदे मंडळाला सांगतं की याच्यामध्ये बदल करा. जर त्या इम्प्लिमेंटमध्ये जर हे होत असेल, कमी जास्त होत असेल किंवा कुठं तो इम्प्लिमेंट बरोबर होत नसेल तर न्यायमंडळ कार्यकारी मंडळाला सांगणार की काय तुम्ही तो कायदा बरोबर सर्वत्र लागू करत नाही आहात, ते काम बरोबर करा. आता स्वतंत्र आहे. आता न्यायमंडळामध्ये कोण आहे, तर न्यायमंडळामध्ये जे भारतातील जे आपल्याला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा जे न्यायालय आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. याच्यामध्ये काय आहे, न्यायालय. तदनंतर बघा आता ज्यावेळेस आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल की भारताच्या राज्यघटनेची सर्वात पहिली मागणी ही कुठे झाली किंवा कोणी केली, तर आपल्याला बघायला मिळेल भारताच्या राज्यघटनेची सर्वात पहिली मागणी जी आहे ही M.N. रॉय यांनी केली. तदनंतर आपल्याला काय बघायला मिळेल, की M.N. रॉय यांनी 1932ला त्याची मागणी केली. 1932ला मागणी केल्यानंतर काय झालं, त्याच्यावरती विचार काही करण्यात आलेला नव्हता. ब्रिटिशांनी त्याच्यावरती काय केला, विचार केला नाही. आणि तदनंतर पुढे 1935ला आपल्याला बघायला मिळेल INCची स्थापना झाली, इंडियन नॅशनल काँग्रेसची. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसने जी आहे हे अधिकृतरित्या त्याची मागणी केली. तर बघा M.N. रॉय, पहिले तुम्ही लक्षात ठेवा M.N. रॉय यांनी 1934ला, सॉरी मी मगा चुकून 32 म्हणालो, हे 1934 आहे. 34ला राज्यघटनेची मागणी केली. आता यांनी काय केली, सर्वात प्रथम मागणी यांनी केली. आता तदनंतर काय आहे, तदनंतर आपल्याला बघायला मिळेल 1935ला INC म्हणजे काय, इंडियन नॅशनल काँग्रेसने अधिकृतरित्या राज्यघटनेची मागणी केली. आता अधिकृतरित्या म्हणजे काय, याच्यामध्ये जे आपल्याला बघायला मिळेल INC मध्ये त्यावेळेसचे भारतातील सर्वात मोठमोठे नेते जे आहेत एकत्र आले आणि त्यांनी काय केले, एकत्रितरित्या ज्यावेळेस त्यांनी मागणी केली त्यावेळेस काय झालं की ब्रिटिश सरकारवरती आपल्याला बघायला मिळेल जे आहे एका प्रकारे प्रेशर आलं. आता ब्रिटिश सरकारवरती प्रेशर आल्यामुळे काय झालं की त्यांना त्याच्यावरती विचार करावा लागला. नाहीतर तेच बघितलं आपण, M.N. रॉय यांनी जर मागणी केली तर त्यांची मागणी कशी होती, एकट्याची होती, त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याच्यावरती एवढं लक्ष दिलं नाही. आता जर तुम्हाला पेपरामध्ये प्रश्न आला की भारतामध्ये राज्यघटनेची सर्वात प्रथम मागणी कोणी केली,
आता सर्वात प्रथम मागणी कोणी केली प्रश्न आला, तर ते कोण आहेत? एम.एन. रॉय. आता एम.एन. रॉय कोण होते? तर आपल्याला बघायला मिळेल समाजवादी चळवळीचे प्रणेते होते. तदनंतर आणि जर तुम्हाला प्रश्न आला की भारतामध्ये राज्यघटनेची मागणी अधिकृतरित्या कोणी केली, तर ते तुम्हाला उत्तर काय असेल तुमचं? INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस हे तुमचं उत्तर असेल. तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर बघा हे राज्यघटना ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल की हिच्यामध्ये जे आहेत खूप सारे फॅक्टर्स जे आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. हे झालं एक आपलं बेसिक लेक्चर. याच्यामध्ये तुम्हाला मी ज्या शासन करण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत किंवा जे लोकशाहीचे 3 अंग सांगितलेले आहेत, न्यायपालिका, कार्यपालिका आणि न्यायमंडळ, हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यावरती लक्ष देत चला. आता जे आपलं पुढचं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो टॉपिक आहे की त्याच्या मागण्या कोणी केल्या, त्याची प्रोसेस कशी होती, ते सुरू कुठून झालं, त्याच्यामध्ये मुख्य समिती आहे, हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे हे बघायचं आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.